आमच्यातले वाद भांडणं छोटी, महाराष्ट्र मोठा, एकत्र येणं राहणं कठीण नाही. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य. मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे वाद भांडणं क्षुल्लक, राज यांचं उत्तर. एकत्र येणं हा आपल्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही, राज ठाकरेंचं मुलाखतीत वक्तव्य. आपल्याला वाटतं लार्जर पिक्चर बघणं गरजेचं. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का, असाही प्रश्न. आपल्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली आहेत, चला, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. मात्र आपल्या सोबत जाऊन हित की भाजप सोबत जाऊन हित हे ठरवा. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी. राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार, महाराष्ट्राचं हित हीच माझी अट. उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उत्तर. आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कट्टर देशाभिमानी हिंदू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. कुणीही एकत्र येता कामा नये, हे भाजपचं धोरण. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर हँडलवर ठाकरे बंधूंचा एकत्र व्हिडिओ शेअर. मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार, अशा मजकूर लिहित व्हिडिओ पोस्ट. राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. मुंबई आणि मराठी माणसांसाठी एकत्र यावंच लागेल, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. राज ठाकरे सध्या भाजप आणि शिंदेंसह दिसतात. आजचा भाजप पक्ष आणि शिंदेंचा पक्ष महाराष्ट्राचा शत्रू, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, संजय राऊत यांचं मत. 2017चा अनुभव पाहता युती होईल असं वाटत नाही. 2014 आणि 2017ला शिवसेनेने मनसेला धोका दिला, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं मत. उद्धव ठाकरे आता पवारांना धोका देण्याच्या तयारीत. धोका देणाऱ्यांवर आम्ही कसा विश्वास ठेवणार, मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल. आम्हाला 2 वेळा वाईट अनुभव आलेत, मात्र त्यांची इच्छा असेल तर नक्कीच हात पुढे करू, मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. कुटुंबातून दूर गेलेले एकत्र आले तर आनंदच, गैरसमजामुळे ठाकरे बंधूंची युती होत नाहीये. राज उद्धव एकत्र आले तर मराठी माणसाचं भलंच होईल, राज ठाकरे यांचे मामा चंदू मामांची प्रतिक्रिया. शिवसेना आणि मनसेला दोन्ही पक्ष आपलेसे वाटतात. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर अजितदादांची प्रतिक्रिया. प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, अजित पवारांचं मत. राज ठाकरेंच्या वक्तव्याशी मी सहमत, कुटुंब म्हणून दोघांनीही एकत्र यायला हवं. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं वक्तव्य. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी दोघं भाऊ एकत्र येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेल, अंधारे यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं भाऊ आहेत, त्यामुळे एकत्र येण्याच्या चर्चा नेहमी होत असतात, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर चॅनलमध्ये बोलून प्रस्ताव देता येत नसतो, यासाठी अनेक मार्ग, दानवेंचं वक्तव्य. शिवसेना मनसे युती शक्य नाही, राज ठाकरेंबरोबर यायचं असेल तर काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि काँग्रेस सोडावी लागेल, जमेल का, संजय शिरसाट यांचा सवाल. दोन्ही बंधू एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल, मात्र लगेच असं काही होईल असं वाटत नाही, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर राजकारणामुळे फुटलेले कुटुंब एकत्र यावं, ठाकरे आणि पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत भुजबळांचं मत. राज ठाकरेंचा भाजपकडून भ्रमनिरास, दोघं भाऊ एकत्र आले तर स्वागतच. राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला तर विचार करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांना राज ठाकरेंचं राजकारण संपवायचंय, शहाजी बापू पाटलांचा घणाघात. राऊत शरद पवार आणि सोनिया गांधींचे एजंट, आता त्यांना राज ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट घालून द्यायची आहे, शहाजी बापू पाटील यांचा आरोप. ठाकरे कुटुंबाने याआधीच एकत्र यायला हवं होतं. कोण एकत्र येतं आणि कोण बाजूला जातं याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप सिंग जाधव यांची टीका. सोलापुरात मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर शिवसैनिकांच्या 2 आजी माजी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. शिवसेना भवनासमोर मंत्री गोगावलेंसमोर शिबिकाळ झाल्याची ही माहिती. पंढरपुरात शरद पवार पक्षाचे आमदार नारायणआबा पाटील यांच्या विजयाचे ठिकठिकाणी बॅनर, यातल्या 51 फुटी बॅनरने वेधलं सर्वांचंच लक्ष. काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी पक्षाचा दिला राजीनामा. थोपटे लवकरच भाजप प्रवेश करणार. भाजप प्रवेशाआधी उद्या पदाधिकाऱ्यांची बोलवली बैठक. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरेंसह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुढच्या 15 वर्षांपर्यंत भाजप सत्तेत राहणार, बावनकुळेंची माहिती.
लाडकी बहीण योजना सरकारच्या तिजोरीतून फक्त मतं घेण्यासाठी होती. काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंचा आरोप. हर घर जल योजनेत भाजपने मर्जीतल्या गुत्तेदारांना कामं देऊन स्वतःच्या कमिशनची पोळी भाजली. काळेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांचं फोन करत केलं सांत्वन. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. काहीच दिवसांपूर्वी बाबासाहेब आगे यांची करण्यात आली होती हत्या. कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सर्जनसह स्पेशालिटी डॉक्टरची रिक्त पदं. आमदार अतुल भोसले यांनी घेतला आढावा. लवकरात लवकर पदं भरली जावीत यासाठी भोसले यांनी दिल्या सूचना. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंच्या अडचणीमध्ये वाढ. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळेंचा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज. कासलेने मुलाच्या फीसाठी 10 लाख उसने घेतल्याचा आरोप. राष्ट्रवादी सेनेचे बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीची सत्र न्यायालयात धाव. पोलीस तपासावर असमाधान व्यक्त करत बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे मागितली परवानगी. यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव बेड्यावर पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा संघर्ष. माझाच्या कॅमेऱ्यात महाराष्ट्रातलं भीषण वास्तव चित्रित. गेल्या काही वर्षात 6 जणांचा पाण्यासाठी मृत्यू झाल्याचा यवतमाळच्या कारेगावच्या पारधी पाड्यावरील लोकांचा दावा. रोज हंडाभर पाण्यासाठी धोका पत्करावा लागत असल्याचंही चित्र. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. यवतमाळमधल्या कारेगाव बेड्यावरील पाणी टंचाईची मुख्यमंत्र्यांकडून दखल. जिथे पाणी टंचाई तिथे माहिती घेऊन तोडगा काढू, फडणवीसांचं आश्वासन. यवतमाळच्या काठोडा या पारधी पाड्यावर अखेर पाण्याचा तात्पुरता स्रोत तयार. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. हंडाभर पाण्यासाठी वेदिका चव्हाण या चिमुकलीचा झालेला मृत्यू. मला आणि माझ्या कुटुंबियांना संरक्षण द्या, तसंच विशेष वैद्यकीय समितीकडून शरीरावरील जखमांचं निरीक्षण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवावा. सनगावातील पीडित वकील महिलेची मागणी. नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल ते पखाल रोड परिसरातील रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला. नाशकातील वातावरण पूर्वपदावर. पोलीस बंदोबस्त मात्र कायम. मुंबईतल्या विलेपार्ल्यातील जैन मंदिर पाडण्यात आल्यावर जैन समाजाकडून निषेध नोंदवत आंदोलन. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध. दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाई प्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाटगे यांची हकालपट्टी. कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर करण्यात आली हकालपट्टी. जैन मंदिराला महापालिकेचा तात्पुरता दिलासा. आजपासून मंदिराची पूजा अर्चा करायला दिली परवानगी. मंदिर कारवाई झाल्यावर पडलेला ढिगारा स्वच्छ करणार. तर जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार. जैन समाजाची भूमिका. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डींनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. रेड्डींनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला लावली हजेरी. देशात चांगला पाऊस पडू दे अशी केली प्रार्थना. राज्यसभा खासदार राघव चड्डांनी घेतलं आईसह साईंचं दर्शन. माध्यान्ह आरतीनंतर घेतलं साईबाबांचं दर्शन. शिर्डीमध्ये साईंची आणि सोन्याचा मुकुट दान. आंध्र प्रदेशातल्या साई भक्तांनी मुकुट दान केल्याची माहिती. 68 लाख रुपये इतकी मुकुटाची किंमत असल्याचीही माहिती. हिंदीसाठी सक्ती कशासाठी हवी? महाराष्ट्र मराठीच्या मारेकऱ्यांचे सरकार आहे का? हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. गद्दारांना आधी मराठी सक्तीचं करा, ठाकरेंचा टोला. मनसेकडून अभंगगात मराठीचा जागर. यावेळी सरकारच्या हिंदी सक्तीचा GR फाडून निषेध. वाशिममध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्यानं मनसेकडनं शासनाच्या विरोधात निदर्शनं. शासनाच्या GRची होळी करून तात्काळ आदेश मागे घेण्याची मनसेची मागणी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत तर या सरकारी धोरणाने केलेल्या हत्या. बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा. सरकारकडे पैसे माहीत हे ढोंग. कर्जमाफी नाही केली तर राज्यात रान पेटवू, कडूंचा इशारा. परभणीच्या माळसोन्ना गावात शेतकरी सचिन जाधवांची पत्नीसह आत्महत्या. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंकडून जाधव कुटुंबाची भेट घेत त्यांचं केलं सांत्वन. परभणीतल्या माळसोन्ना गावातील जाधव कुटुंबाच्या घरासमोर रक्तदान शिबिर. बच्चू कडूंनी केलं रक्तदान. सरकारने रक्त सांडवायची वेळ आणू नये म्हणून रक्तदान केल्याची कडू यांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाचा गोंदियात बजरंग दलाकडून निषेध. मोर्चा काढत तहसीलदारांमार्फत पाठवलं राष्ट्रपतींना निवेदन. राज्यामध्ये लवकरच कृत्रिम वाळू मिळणार. नवीन वाळू धोरणानुसार राज्य सरकारचा निर्णय. राज्यातील 57 वाळू डेपोच्या कामकाजाचा अहवाल पुढील 3 दिवसात सादर करावा. महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश. महसूल मंत्री बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना दणका. पुण्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंग पाटील आणि किरण येटाळवर गुन्हा दाखल. भूमी अभिलेख कामासाठी मागितली होती 25 लाखांची लाच. बनावट पनीर विक्री करणाऱ्यांवर अंकुश. बनावट पनीर किंवा पनीरऐवजी चीज अॅनालॉगचा वापर केल्यास दुकानदारांचे परवाने रद्द होणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे सक्त आदेश.
नागपूर जिल्ह्याच्या सुराबर्डीमध्ये उभारणार गोंडवाना आदिवासी म्युझियम. येत्या 2 महिन्यात होणार भूमिपूजन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांचं पीएफ गुंतवणुकीतील 100 कोटींचं व्याज बुडीत. 1240 कोटींची कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरलीच नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची माहिती. मुंबईतल्या कुर्ला नेहरू नगर एसटी डेपोत भंगार गाड्या अजूनही पडून. भंगार गाड्यांच्या आसपास दारूच्या बाटल्या, स्त्री पुरुषांचे कपडे. 15 एप्रिलच्या डेपोतल्या भंगार गाड्या हटवण्याच्या घोषणेचा सरकारला विसर पडल्याची शंका. एबीपी माझाने कुर्ला एसटी डेपोचा रिअॅलिटी चेक केल्यावर एसटी प्रशासनाने आरटीओकडे जबाबदारी ढकलली. भंगारातल्या गाड्यांबाबत वारंवार आरटीओला माहिती दिल्याचं एसटी प्रशासनानं सांगितलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती. या मार्गावर चाचणीसाठी जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतात. 2026च्या सुरुवातीला शिंकनसेन बुलेट ट्रेन चाचणीसाठी भारतात येणार. राज्यामधल्या धरण साठ्यानं वाढत्या तापमानाचा फटका. मागील 22 दिवसात राज्यातल्या धरण साठ्यात 9% घट. राज्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठ्यात मोठी घट. धरणांमध्ये एकूण 39% पाणीसाठा. मुंबईकरांवर यंदा देखील पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातल्या जलसाठ्यात घसरण. 7ही तलावात मिळून 29% जलसाठा शिल्लक. कल्याणमधील काही भागांसह टिटवाळा परिसरात मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार. मोहिलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसवण्याच्या कामाकरता पाणी पुरवठा बंद. माहिती. नंदुरबारच्या शहाद्यातील समर्थनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून दूषित पाणी पुरवठा. तर पाईपलाईनमध्ये शेवाळ असल्यानं पाण्याचा रंग बदलत असल्याचा पालिकेचा दावा. हिंगोली जिल्ह्याला आज आणि उद्या येलो अलर्ट जारी. 2 दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता. पुढच्या 2 ते 3 दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. विशेष करून पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता. हवामान बदलाचा फटका देशातल्या साखर उद्योगाला. गेल्या गळीत हंगामाच्या तुलनेत देशांतर्गत साखर उत्पादनात 60 लाख मेट्रिक टनाची घट होण्याची भीती. सुमारे 24 ते 25 हजार कोटींचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.